सगळ्यांचं ट्रेडिंग विथ सेट यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आता आपण बघणार आहे मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ. यामध्ये आपण आज झालेल्या मार्केटच्या प्राइस ॲक्शनचा स्टडी करणार आहे. आज आपण एक ट्रेड दिला होता, त्याचे काय रिझल्ट्स होते ते आपण बघणार आहे. ओव्हरऑल आजच्या मार्केटच्या प्राइस ॲक्शनवरून उद्यासाठी काय डायरेक्शन असू शकते, कुठे इम्पॉर्टंट लेवल्स असू शकतात, कुठं आपल्याला बायची एंट्री मिळेल, कुठं आपल्याला टार्गेट सेट करायचं आहे, सेल साईड एंट्री घ्यायची असेल तर कुठे घेता येईल, त्याचं टार्गेट काय करता येईल, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी चॅनलला नवीन असाल तर आपले जुने व्हिडिओज बघून घ्या. मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण होमवर्क करतोय, उद्यासाठीचं प्रेडिक्शन असते निफ्टीचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केट त्या लेवलला आल्यानंतर आपण लाईव्ह स्ट्रीम सुरू करतोय, त्यामध्ये आपण एक्झिक्युशन हा पार्ट दाखवतोय लाईव्हमध्ये. हे दोन्ही बघून तुम्हाला समजेल की प्लॅनिंग कसं करायचं आणि एक्झिक्युशन कसं करायचं. तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये दोन्ही अवेलेबल आहेत. प्लेलिस्ट मार्केट ॲनालिसिसची एक प्लेलिस्ट आहे आणि लाईव्ह स्ट्रीमिंगची एक प्लेलिस्ट आहे. तर तुम्ही ती जाऊन नक्की बघा. मी कसं चार्टकडं बघतोय, मी काय लॉजिक लावतोय, कुठल्याही इंडिकेटरचा आपण वापर करत नाही. एक ट्रॅपचं लॉजिक, मार्केट रिटेल पार्टिसिपेशनला कशा प्रकारे ट्रॅप करते या लॉजिकवरती आपण ट्रेड करतोय आणि या गोष्टी तुम्हाला समजायला सोप्या होतील, त्या कळायला सुरुवात होतील. त्यामुळं तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ नक्की आवर्जून बघा. व्हिडिओचा कोणताही पार्ट जर का समजला नाही तर रिपीटेडली 1-2-3 वेळेला बघा. थोड्या वेळानं तुम्हाला ते समजायला सुरू होतील. तर चालेल, आताचा व्हिडिओ सुरुवात करूया. ओके, तर सगळ्यात पहिला आजचा ट्रेड. तर सकाळी 10 वाजता आपला ट्रेड आला होता. आपण ट्रेड दिला होता 25,900चा कॉल, 247 रुपयाची खरेदी, 217 रुपयेचा स्टॉप लॉस, 30 रुपयाचा स्टॉप लॉस होता आणि 288चं टार्गेट. तर आपलं म्हणणं होतं की निफ्टी आज गॅप अप ओपनिंग होऊन जो हायर साईडला आला आहे, इथं जी कॅन्डल त्यानं क्रिएट केली, यानंतर जे मार्केट परत एकदा हायर साईड जायचं पोटेन्शियल यानं दाखवलं, त्यावेळेला आपण 26,136 या लेवलला एंट्री घेतली. तिथून एक साधारण 45 ते 50 पॉईंटचं आपलं टार्गेट होतं 26,175 पर्यंत. आणि ह्या लेवलच्या, ह्या स्क्वेअर बॉक्स जो ड्रॉ केला, ह्या लेवलच्या ह्यानं खाली यायचं नाही, हे आपलं असा ॲनालिसिस होता. तर मार्केट बराच वेळ एंट्री आणि आपला तो एरिया जिथून ते मार्केट खाली जायचं नाही, तिथं अप डाऊन बराच वेळ केलं. बघू शकता आपल्या बाय साईड एंट्री लेवलपासूनच हा कायम खाली वर करत ब्रेक इव्हनला राहिला होता. बराच वेळ त्यानं दमवलं. त्यानंतर मार्केटमध्ये एक मोमेंटम आला, पण त्यावेळेला प्रीमियममध्ये काय म्हणावे तसं बघायला मिळालं नाही. बघू शकता या ठिकाणी रेड कॅन्डलला प्रीमियम ड्रॉप झाले, त्याच ठिकाणी ग्रीन कॅन्डल प्रिव्हियस हायच्या वर निघून गेले हायर लेवलला, पण प्रीमियम बघू शकताय प्रिव्हियस कॅन्डलच्या अजून इनसाईडमध्येच राहिला होता. म्हणजे हे जे काही फास्ट मुवमेंट आली त्याचा प्रीमियममध्ये कोणताही इफेक्ट आपल्याला बघायला मिळाला नव्हता. त्यानंतर मार्केटनं बघू शकता ही केवढीशी कॅन्डल आहे आणि त्या एका सिंगल कॅन्डलला मार्केटनं मोमेंटम दिलं. याचं कारण असं होतं, पुटमधले स्टॉप लॉस हिट व्हायला सुरुवात झाली. मार्केट आज पुट ट्रॅपचं सेटअपमध्ये होता. आपल्या हायेस्ट टार्गेटला 26,175 या लेवलला निफ्टी आल्यानंतर आपण 265 साधारण एक 57 जवळपास 18 रुपयाच्या आसपास आपण प्रीमियममध्ये गेन घेतला आणि यातून बाहेर पडलो. जो थिटा डिके झाला यामुळं आपल्याला एक 15 रुपये कमी मिळाले या ट्रेडमध्ये, नाहीतर साधारण एक 80 रुपयाच्या आसपास 80-88 हे आपण टार्गेट एक्सपेक्ट करत होतो. तर हे होतं आजचं मार्केट, बघू शकताय. आणि आपली जी लेवल होती ही केल्यापासून मार्केट तिथंच क्लोजिंगला थांबलेलं आहे 26,176. तिथून परत एकदा डाऊन साईड अप साईड परत आहे इथंच क्लोजिंग मार्केटने दिलेले आहे. तर यावरून आपल्याला बघायचं आहे उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल्स.
निफ्टी प्रिडिक्शन. सगळ्यात पहिला आपण आपल्या आज झालेलं मार्केटचं प्राइस ॲक्शन स्टडी करूया. मार्केटमध्ये एक गॅप अप ओपनिंग होते. थोडंसं पहिल्या मिनिटात मार्केट एक डाऊन साईड रिजेक्शन घेऊन हायर साईडला जायला सुरुवात करते. यानंतर बघू शकताय मार्केट या लेवलला येऊन बराच वेळ थांबला. इथंच येऊन थांबला. पहिलं फर्स्ट 15 मिनिटची कॅन्डल, सेकंड 15 मिनिटची कॅन्डल ह्याच रेंजमध्ये थांबली आणि कलर रेड कॅन्डल प्रिपेअर झाली. तर काय होते अशा वेळेला, तर तुम्ही इथं बघू शकताय या ठिकाणी मार्केट पडले, कुणाकडं तुम्ही मार्केट वाढले गॅप अप ओपनिंग आणि हायर साईड मोमेंटम, त्यावेळेला पुटचे प्रीमियम पडल्यात, भरपूर पडले. त्यानंतर मार्केट थांबते. तर ह्या ठिकाणी ही जी ग्रीन कॅन्डल पुटमध्ये क्रिएट झाली, यावेळेला भरपूर लोक आता हे मार्केट पडणार ह्या दृष्टिकोनानं बघत असतात. ही कॅन्डल जी क्रिएट झाली, मार्केट वाढत्याला पॉज घेतला, तिथे एक रेड कॅन्डल क्रिएट झाली. त्या पुढच्या कॅन्डलनं ऑलमोस्ट त्याच्या लोच्या इथंपर्यंत आलं होतं. म्हणजे पोटेन्शियल रिव्हर्सल पॅटर्न इथं लोकांना हा दिसला होता की आता इथून एक 20-25 पॉईंट, 30 पॉईंट, 40 पॉईंट मार्केट डाऊन साईड मोमेंटम करू शकते, असा लोकांचा अंदाज होता. तर ही जी मार्केट इथं 15 मिनिट थांबलं, हे होतं रिटेल पार्टिसिपेशनला इन्व्हिटेशन. तुम्ही पुटमध्ये एंट्री घ्या. यानंतर मार्केटनं हायर साईड मोमेंटम सुरू केलं. तर बघू शकता किती वेळेला त्यानं तसं केलं. सेल साईड इन्व्हिटेशन, ट्रॅप, सेल साईड इन्व्हिटेशन, ट्रॅप, सेल साईड रिटेल पार्टिसिपेशनला इन्व्हिटेशन, ट्रॅप. ह्या एरियामध्ये सेल साईड इन्व्हिटेशन, रिटेल पार्टिसिपेशनला परत ट्रॅप, सेल साईड रिटेल पार्टिसिपेशनला इन्व्हिटेशन, पुटमध्ये एंट्री, मार्केट हायर साईड मोमेंटम. तर हे पुट बाईंगचं ट्रॅपचं सिस्टम आहे. मार्केट ज्यावेळेला वरच्या साईडला जात असते त्यावेळेला पुट बायरला, पुट मधल्या बायरच्या रिटेल पार्टिसिपेशनला इन्व्हिटेशन देते आणि त्यांना ट्रॅप करत राहत असते. तर हे प्रॉपर सेटअपनं हे मार्केट वर गेलेलं आहे. यामध्ये शेवटला जी स्पाइक मोमेंटम आला, तर यामध्ये आपण म्हणू शकतो की इनिशियल जे कोण पुट बाईंग करून बसलेले ह्यांचा इथं स्टॉप लॉस गेलाय. इथले पुट बायर्स, इथले पुट बायर्स आणि इथले पुट बायर्स, या लोकांनी इथं स्टॉप लॉस बुक केलाय. इनिशियल हे दोन तरी 100% या लोकांनी पुटमधनं एक्झिट मारला असणार आहे. कारण की सकाळी 10 वाजल्यापासून मार्केटनं मग एक हायेस्ट लॉस त्यांना दाखवला असणार आहे. आता ह्या एरियामध्ये झालेली पुट बाईंग आणि ह्या एरियात झालेली पुट बाईंग हे आपल्याला उद्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता इथले जे काही पुट बायर्स आहेत, या लोकांनी ह्या एरियामध्ये लॉस बुक केला आहे किंवा केला नाही आहे, यावरनं उद्याचं मार्केटचं डायरेक्शन ठरणार आहे. तर आपल्याला दोन्ही प्रकारे अजम्पशन लावून लेवल बघायचे आहे. तर सगळ्यात पहिला आपण असं गृहीत धरू की ही जी काही स्पाइक मोमेंटम आलं होतं, यामध्ये सगळ्यांचे स्टॉप लॉस बुक झाले आहेत. पॅनिकमध्ये लॉस बुक केले असतील सगळ्यांनी आणि मार्केट ह्या लेवलला येऊन थांबलेलं आहे. या सगळ्या लोकांनी जर काही इथं लॉस बुक केला आहे, तर मार्केट उद्या ह्या एरियापासून खाली राहणार आणि इथून हे जे आज ह्या लेवलच्या खाली जाऊ शकत नव्हतं मार्केट, उद्या ते त्या लेवलच्या खाली सोडणार. तर ह्या लॉजिकमध्ये आपल्याला आपला ट्रेड बसवायचा आहे, त्याचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे आणि त्याचं टार्गेट घ्यायचं आहे. तर लेवल मार्क करून घ्या. $26,164 उद्यासाठी लेवल असणार आहे. 26,164. हे असणार उद्यासाठीच आपलं सेल साइड एंट्री लेवल. सेल साइड एंट्री लेवल.
50 पॉईंटचं टार्गेट राहणार आहे या ट्रेडमध्ये. त्यासाठी मार्केट एक निगेटिव्ह ओपनिंग, रिटेस्ट, डाऊन साईडची जर्नी चालू करणार. डाऊन साईडची जर्नी चालू करत असताना मार्केट या लोजच्या खाली जाणार, या लोजच्या खाली जाणार. तिथून मार्केट पुन्हा एकदा रिव्हर्सल पण येऊ शकते. त्यामुळे आपण एक्झॅक्ट ह्या लोच्या खाली एक साधारण 5 ते 10 पॉईंट तिथपर्यंतच आपला आपण टार्गेट एक्सपेक्ट करतोय. 7 to 8 पॉईंट्स. यासाठी उद्या एक आपल्याला पाहिजे निगेटिव्ह गॅप डाऊन ओपनिंग. यानंतर आपल्या सेल साइड एंट्री लेवलला रिटेस्ट किंवा या लेवलचं ब्रेकडाऊन जरी येत असेल तरी पण आपण या ट्रेडमध्ये एंट्री घ्यायचं आहे. तर आपली स्ट्राईक असणार आहे 26,300 26,400चा पुट. या स्ट्राईक मध्ये आपल्याला एंट्री घ्यायची ॲट करंट मार्केट प्राइस. निगेटिव्ह ओपनिंग आपल्या सेल साइड एंट्री लेवल म्हणजेच 26,164 या लेवलला मार्केट ज्याला रिटेस्टला येईल किंवा हायर साइड वरून ज्याला वरून खाली ब्रेकडाऊन जरी येत असेल या लेवलचा तरी पण आपण या ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची आहे. स्ट्राईक असणार आहे 26,400चा पुट ॲट करंट मार्केट प्राइस आणि टार्गेट असणार आहे 26,104. हे असणार उद्यासाठीचं आपलं डाऊन साइड टार्गेट लेवल. तर या ट्रेडचं लॉजिक काय आहे, या ठिकाणी आज झालेलं पुट बाईंग, या ठिकाणी झालेलं आजचं पुट बाईंग, या लोकांचा या एरियामध्ये स्टॉप लॉस बुक झालाय. तर मार्केट उद्या या स्विंगच्या खालीच ठेवणार, ओपनिंगला रिटेस्ट करणार आणि इथूनच डाऊन साइड जर्नी चालू करणार. डाऊन साइड मोमेंटम करत असताना त्याला हे लोच्या खाली सोडायचं आहे आणि या लोच्या खाली यायचं आहे. त्यासाठी हे मार्केट म्हणजे सायकोलॉजी बघा, इथं जे कोण आपणच आता इथं पुट बाईंग केले इथून मार्केट खाली जाईल म्हणून, इथं पुट बाय केले इथून अजून मार्केट खाली जाईल म्हणून, आज आपण तो लॉस बुक केला आहे. तर उद्या मार्केट आपल्या सायकोलॉजीबरोबर कसं खेळणार, तर काल तुमचं चुकलं काय, तुम्ही चुकीच्या ठिकाणी ट्रेड प्लेस केला, तुमचा स्टॉप लॉस गेला, पण मार्केटला यायचं कुठं होतं, खाली. म्हणजे सगळी काय म्हणणार, माझा डायरेक्शनल व्ह्यू बरोबर होता पण माझं ट्रेड प्लेसमेंट चुकलं. तर ह्याच अशाच लोकांच्या सायकोलॉजीला हे ट्रॅप करायला हे मार्केट उद्या डाऊन साइडचं मोमेंटम दाखवू शकते. तर यानंतर अजून मार्केट किती वर जाईल तर बघू शकताय. गॅप अप ओपनिंग, हायर साइड मोमेंटम, गॅप अप ओपनिंग, हायर साइड मोमेंटम. ऑलरेडी 2 दिवस मार्केटनं तसं केलेलं आहे. एक क्रुशियल लेवलला येऊन क्लोजिंग दिले, तर याच्यावर मार्केट अजून मार्केटला स्कोप आहे. या लेवलच्या वर साधारण 26,236 या लेवलपर्यंत मार्केटला हायर साइड पोटेन्शियल अजून आहे. त्यासाठी आपल्याला उद्या लास्ट 15 मिनिटची कॅन्डल इम्पॉर्टंट आहे. लेवल मार्क करून घ्या 26,176. आजचं जे आपलं टार्गेट होतं हायर साईडचं, हेच आपलं उद्यासाठीचं बाय साइड एंट्री लेवल राहणार आहे. बाय साइड एंट्री लेवल. $30 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवायचा या ट्रेडमध्ये
आणि टार्गेट कुठंपर्यंत आपण एक्सपेक्ट करतोय 236. साधारण एक 60 पॉईंटचं टार्गेट आपल्याला उद्या बघायला मिळू शकते. यासाठी एक पॉझिटिव्ह ओपनिंग रिटेस्टला साधारण मार्केट इथं 167 पर्यंत येऊ शकते. तिथून ज्यावेळेला मार्केट हायर साईड मोमेंटम दाखवल त्यावेळेला आपण बाय साईड एंट्री लेवलला क्रॉस करत असताना ॲट करंट मार्केट प्राइस एंट्री घेणार आहे आणि आपलं टार्गेट असणार आहे 26,236. निफ्टीचे 60 पॉईंट, प्रीमियममध्ये एक साधारण 50 ते 55 पॉईंटचं आपलं टार्गेट मिळून जाईल. यासाठी आपली स्ट्राईक असणार आहे 26,000चा कॉल. 26,000चा कॉल या स्ट्राईकमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे. यासाठी एक पॉझिटिव्ह गॅप अप ओपनिंग, यानंतर आपल्या बाय साइड एंट्री लेवलचा रिटेस्ट किंवा ब्रेकआउट, दोन्ही केसमध्ये आपण या ट्रेड 26,000 कॉल या स्ट्राईकमध्ये एंट्री घ्यायची आहे. तर ह्या लॉजिकमध्ये या ट्रेडचं मागं लॉजिक काय आहे, ह्या लेवलला पुट बाईंग केलेले, ह्या लेवलला पुट बाईंग केलेले अजूनही जर का स्टॉप लॉस बुक केले नसतील तर त्यांना एक होप असणार आहे की उद्या मार्केट ह्या लेवलला परत आलं तर मी ब्रेक इव्हनला बाहेर पडेन, मी कमीत कमी लॉसमध्ये बाहेर पडेन. तर ते दाखवण्यासाठी मार्केट जरासं खाली येईल. त्यावेळेला ती लोक काय करणार, इगोवरती घेणार नाही, आता हे मार्केट खाली येणारच आणि तिने ब्रेक इव्हनला पण कट करणार नाहीत, कमीत कमी लॉसमध्ये पण कट करणार नाहीत. तर मार्केट त्यांना पुन्हा एकदा हायर साईड मार्केटला नेऊन ठेवणार आणि एक अल्टिमेट मॅक्झिमम लॉसमध्ये आपल्या पोझिशन कट करायला लावणार. या ठिकाणी जे पुट बाईंग करून बसलेले लोक आहेत त्यांनी. तर हे जे आज पुट बाईंग ट्रॅप केले यावरनं उद्याचं मार्केटचं डायरेक्शन ठरणार आहे. आता आपल्याला माहीत नाही की ह्या लेवलला स्टॉप लॉस बुक झाल्यात की नाहीत. माझं तर असं पर्सनली ओपिनियन आहे की या लेवलच्या पुट बायरांनी इथं स्टॉप लॉस बुक केला आहे. मार्केट उद्या डाऊन साईड मोमेंटम ठेवायला पाहिजे. त्यातून जरी ह्या लोकांनी स्टॉप लॉस एक्सेप्ट केले नसतील तर मार्केट उद्या अजून हायर साईड मोमेंटम करून त्यांना प्रॉपर पोझिशन कट करायलाच लावेल. तर दोन्हीसाठी आपण तयार आहे. दोन्हीचे स्ट्राईक नोट करून घ्या, लेवल्स मार्क करून घ्या. उद्या या लेवलला मार्केट आल्यानंतर आपल्याला एक्झिक्युशनचा पार्ट फक्त व्यवस्थित करायचा आहे. त्याचे जे काही रिझल्ट्स असणार आहेत ते आपल्याला मिळून जातील. सेम ॲनालिसिस आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करतोय. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत. मार्केट ॲनालिसिस, ज्याला ट्रेड एक्झिक्यूट होतोय त्याला ट्रेडचं नोटिफिकेशन, ट्रेड झाल्यानंतर त्या ट्रेडचा जो काही रिझल्ट आहे तो पण आपण आपल्या ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करत असतोय. तुम्ही पण हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकताय. सगळ्यात आधी फोटो काढून घ्या, 1 सेकंड हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही पण या सेम लेवल्स मार्क करून घ्या. उद्या मार्केट ह्या लेवलला आल्यानंतर कसं रिॲक्ट करते हे बघणं हे तुमचं काम आहे. त्यातूनच तुम्हाला ट्रेडिंग शिकायला मिळणार आहे. तर जर तुम्ही माझ्या ट्रेडिंग विथ सीड या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकताय. इंस्टाग्राम हँडलला पण मेसेज करू शकताय. ट्रेडिंग रिलेटेड किंवा लर्निंगमध्ये तुम्हाला कोणतीही क्वेरी असेल तुम्ही बिंदास मला विचारू शकताय. माझ्यापर्यंत जो काही सपोर्ट मला तुमच्याशी शेअर करता येईल, तुमची अडचण दूर करता येईल ते मी तुम्हाला
संपूर्ण इथं या ठिकाणी मिळून जाईल. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला माझ्या पर्सनलमध्ये मेसेज पण तुम्ही करू शकताय. तर यानंतर व्हिडिओ सिरीज ज्या आत्तापर्यंत अपलोड झाल्यात मार्केट ॲनालिसिसच्या, जाऊन बघा. परत वेळ काढा. ट्रेडिंग शिकायचं आहे तर टाईम द्यायला लागणार आहे. व्हिडिओ लेंदी आहेत, 15 मिनिटाचे, 20 मिनिटाचे, अर्धा तासाचे व्हिडिओ आहेत मार्केट ॲनालिसिसचे. तुमच्या फ्री टाईममध्ये बघा, लक्ष देऊन बघा. मी जे लॉजिक सांगायला लागलो हे तुम्हाला समजायला सुरू करतील. लॉजिक काही रोज बदलत नाही. आपल्याला फक्त हेच फाइंड करायचं आहे की कुठं कॉल बाईंग ट्रॅप केल्यात, कुठं पुट बाईंग ट्रॅप केल्यात. एक दिवशी फक्त कॉल बायर्सच ट्रॅप होते, मार्केट डाऊन साईड राहते. आजच्यासारखं आज पुट बायर्सच ट्रॅप केल्यात, मार्केट हायर साईडलाच राहत असते. तर अशा प्रकारे तुम्हाला मार्केटचं स्ट्रक्चर समजायला सुरू होईल, कशा प्रकारे ते ट्रॅप करते हे समजायला सुरू होईल. आणि पुढच्या वेळेला तुम्हाला एक डिसिजन मेकिंग या लॉजिकवरनं तुम्हाला पण घेता येतील. तर सगळे व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला त्यातनं हळूहळू गोष्टी समजायला सुरू होतील. डायरेक्ट हा व्हिडिओ बघून ही कन्सेप्ट तुम्हाला समजणार नाही आहे. मल्टिपल वेळेला तुम्ही ज्यावेळेला माझे व्हिडिओ बघाल त्यावेळेला मी कसं ते कॅन्डल मार्क करायला लागलो आहे, त्याच्या मागचं लॉजिक मी बघायला लागलो आहे. त्याने स्टॉप लॉस बुक केला असेल तर काय होईल, ट्रॅप झालेल्या लोकांनी स्टॉप लॉस एक्सेप्ट केला नसेल तर मार्केट कशा प्रकारे करू शकते असं मी बोलतोय व्हिडिओमध्ये. आणि ते दुसऱ्या दिवशी मार्केट लाईव्हमध्ये कसं रिॲक्ट करते त्या लेवलला, हे पण तुम्ही बघा, जेणेकरून कन्सेप्ट समजायला तुम्हाला सुरू होईल. मार्केट कशा प्रकारे चालते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला सुरू होतील. तर ट्रेडिंग सुरू करायचं असेल तर नक्की नवीन वर्षात तुम्ही ट्रेडिंग तुमचं सुरू करू शकताय, इन्व्हेस्टिंग जर्नी सुरू करू शकताय. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फायर्स आणि झिरोदा या दोन्ही ब्रोकरच्या मी लिंक प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या लिंक थ्रू तुम्ही आपलं डीमॅट अकाउंट ओपन करा आणि तुमच्या इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग जर्नीला सुरुवात करा. या जर्नीमध्ये माझा तुम्हाला पूर्ण सपोर्ट राहणार आहे. माझा जो काही पास्ट 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे हा मी तुमच्यासोबत शेअर करायला आज इथं अवेलेबल आहे. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर तुम्ही नक्की त्याचा फायदा घ्या. अकाउंट ओपन करा. कुठून तरी एक सुरुवात केली पाहिजे, तर उद्या जाऊन तुम्ही ॲज अ ट्रेडर म्हणा, फायनान्स इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करू शकताय. इंडिव्हिज्युअल असू दे किंवा फर्ममध्ये असू दे, मोठमोठ्या कंपनीमध्ये असू दे. तर सगळ्यात पहिलं डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आपलं इन्व्हेस्टिंग, छोटे इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग, प्रायमरी लेवलचं ट्रेडिंग कसं असते, प्रीमियम कसे मुवमेंट करतात, कशा प्रकारे मार्केटला रिस्पेक्ट करत असते प्रीमियम, या सगळ्या गोष्टी बघायला तर तुम्हाला ॲटलिस्ट सुरुवात होतील. त्यानंतर हळूहळू तुम्ही ट्रेडिंग पण सुरू करा. माझे ट्रेड तुम्ही कॉपी करू शकताय. मला जे रिझल्ट्स मिळणार आहेत तेच सेम तुम्हाला मिळणार आहेत. तर यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही एकदा चेक करा. फायर्स आणि झिरोदा दोन्हीचे अकाउंट ओपनिंग लिंक यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. कोणताही सपोर्ट लागला तरी मला मेसेज करा. कुठं अडचण वाटली तरी मला मेसेज करा. मी तुमची ती अडचण तुम्हाला पूर्ण सपोर्ट माझ्याकडून मिळून जाईल. तर धन्यवाद. आत्ताचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये. मार्केट या लेवलला आल्यानंतर कशा प्रकारे रिॲक्ट करते हे आपल्याला बघायचं आहे. धन्यवाद.